करणार आहे। महाराष्ट्रात मेट्रोचं जाळं अधिक विस्तारित करण्यासाठी तसंच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुंबईत दिली। राज्यातील नागरी क्षेत्रातील विकास कामांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रकल्पांबाबतचे प्रस्ताव विभागांनी केंद्राकडे सादर करावेत, असं खट्टर यांनी सांगितलं। बैठकीत मुंबई मेट्रो लाईन 3, महामेट्रो अंतर्गत नागपूर, पुणे आणि इतर मेट्रो प्रकल्पांच्या कामांचा तसंच गृहनिर्माण, अमृत योजना, म्हाडा यासह अन्य नगर विकासाच्या विविध योजनांच्या कामासंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आलं। या बैठकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्याबद्दल अधिक माहिती दिली। MMR रिजनमध्ये हाऊसिंग मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडले आहेत। त्यालाही त्यांनी सकारात्मकतेनं मार्ग काढण्याकरता आम्हाला त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे। आपल्या ज्या काही सुरुवातीच्या काळामध्ये आपण सगळ्या मेट्रोज ज्या आहेत या राज्य सरकारने आपल्या पैशांनी तयार केलेल्या आहेत, त्याच्यामध्येही 50-50% शेअरिंग करण्याच्या संदर्भात त्यांनी सकारात्मकता त्या ठिकाणी दाखवलेली आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्राला अधिकच्या मेट्रो लाईन्स घेण्याकरता एक लिव्हरेज मिळेल, एक निधीची आपल्याला उपलब्धता होईल। भारतात हरित ऊर्जा निर्मितीसाठी विशेष क्षेत्र निर्माण केली पाहिजेत, असं केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे। काल मुंबईत पश्चिम क्षेत्र प्रादेशिक ऊर्जा मंत्री परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गुजरात आणि गोव्याचे ऊर्जा मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते। 2047 पर्यंत अणु ऊर्जा 100 गिगावॅटपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं खट्टर यांनी सांगितलं। ऊर्जा गळती रोखण्यासाठी विशेष उपाययोजनांवर त्यांनी भर दिला। विजेचा तोटा कमी करून खर्च आणि उत्पन्नातील तफावत भरून काढण्याचा सल्ला त्यांनी दिला। येत्या 10 वर्षात महाराष्ट्रातल्या विजेच्या मागणीचं नियोजन आम्ही केलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। RDSS सारख्या योजनेमध्ये केंद्र सरकार खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत करते आहे, त्याच्यामुळे त्याही संदर्भात त्याचा पुढचा आम्हाला हप्ता मिळावा अशी मागणी आम्ही मंत्री महोदयांकडे केली। त्यांनी त्यालाही मान्यता दिली आणि यासोबत जी मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने उदय नावाची योजना आणली होती, ज्याच्यामुळे सगळ्या पॉवर युटिलिटीजला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता, तर उदय 2 ही योजना आणावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली। त्याच्यावरही मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। एकूणच पॉवर मिनिस्टर्सच्या मीटिंगमध्ये आपले सगळे डिस्कॉम्स आणि त्यासोबत सगळ्या पॉवर युटिलिटीज कंपनीज या अधिक एफिशियंट करण्याच्या दृष्टीनं या बैठकीचा मोठा फायदा होईल। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज